येणार येणार बोलून आला आणि शेवटी नाद करून गेला. कोण? माहित नाही तुम्हाला? अहो मित्रांनो, थंबनेल पाहून तुम्हाला कळलंच असेल मी कुणाबद्दल बोलतोय. सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला हे नवीन वर्ष भरभराटीचं जावो हीच प्रार्थना. नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश शिंदे तुमचं आपलं मराठी बॉय रिॲक्शन चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे. झुकेगा नहीं साला म्हणत म्हणत पूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री सगळ्यांना हलवण्यासाठी सज्ज झालेला आपला पुष्पा भाऊ येतोय येत्या 15 ऑगस्ट 2024. काल त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचा टीजर, एक छोटासा टीजरही म्हणू शकत नाही, टीजर कम कॅरेक्टर इंट्रो असं म्हणू शकतो आपण त्याला, एक छोटीशी झलक रिलीज झाली. मित्रांनो, त्याबद्दल आपण चर्चा करूया. मित्रांनो, तुम्हाला आठवतं का की मर्दासारखा मर्द असलेला हा पुष्पा भाऊ साडीमध्ये बांगड्या घालून, झुमका घालून, पैंजण घालून ह्या लुकमध्ये का आला असेल? नाही कळलं तुम्हाला? चला मी सांगतो तुम्हाला. ह्यामागे एक वेगळी स्टोरी आहे, ती तुम्हाला सांगतो. तिरुपती व चित्तूर या जिल्ह्यामधली ही पुष्पा भाऊची स्टोरी. आणि तिथील एक जत्रा असते, त्याला म्हणतात गंगम्माची जत्रा. मित्रांनो, गंगम्मा देवी ही कोण आहे? गंगम्मा देवी ही तिरुपतीची ग्रामदेवता आहे. बरं, ते गंगम्मा देवीचं आणि पुष्पा भाऊचं काय कनेक्शन असेल असं तुम्हाला वाटलं असेल ना? मी सांगतो तुम्हाला काय. मित्रांनो, गंगम्मा देवीची स्टोरी अशी आहे की तिथे फार पूर्वी तिरुपतीच्या भागामध्ये एक राजा होता. तो खूप त्रास देई. त्याचं नाव होतं पलेगुंडुलू. पलेगुंडुलू नावाचा एक राजा होता. तो खूप त्रास देई. खास करून तो महिलांना जास्त त्रास देत होता. खूप महिलांवर अत्याचार करत होता. एके दिवशी गंगम्मा देवीचा जन्म झाला एका गावात आणि ती सुद्धा वयात आली आणि ती खूप चांगली दिसायला होती, छान दिसायला होती. शेवटी ह्या निर्लज्जाची तिच्यावर नजर पडली आणि तो तिचा अत्याचार करण्याचा प्रयत्न करत होता. पण शेवटी गंगम्मा देवी ही दैवी असल्यामुळे तिने त्याला मारण्याचा खूप प्रयत्न केला. पण तो कसा तरी गायबच, म्हणजे तो वाचला. थोडक्यात तो वाचला आणि तो एका जंगलात लपला. तिथल्या जवळपास जंगलामध्ये लपला तो. आता गंगम्मा देवीने खूप प्रयत्न केले, पण तो काय जंगलाच्या बाहेर येईना. आता गंगम्मा देवीला प्रश्न पडला, आता ह्याला बाहेर कसं काढावं? तर गंगम्मा देवीने एक युक्ती लढवली. गंगम्मा देवीने यात्रेचं आयोजन केलं आणि यात्रेमध्ये स्वतःलाच शिव्या द्याव्या असं लोकांना, गावातल्या लोकांना सांगितलं. म्हणजे तिथली लोक त्यांना शिव्यागाळी करू लागल्या की राजाच्या विरोधामध्ये तुम्ही असं केलात, म्हणजे राजावरती हात उचलला म्हणून गंगम्मा देवीला सगळेजण शिव्या श्राप द्यायला लागले. मुद्दाम बोलतात नाही का, वाईट वंगाळ बोलू लागले. तेव्हा राजा जरा गाफील झाला. राजाला वाटलं सगळी प्रजा आपल्या बाजूने आहे, म्हणून राजा हळूच जंगलातनं बाहेर आला आणि त्याच गोष्टीची संधी साधून गंगम्मा देवीने त्याचा वध केला. ही तिथली लोककथा आहे. मित्रांनो, आता हे पुष्पा भाऊशी याचा काय संबंध आहे हे तुम्हाला मी सांगतो. मित्रांनो, तुम्हाला हा गडी आठवतो का? हा, जॉली रेड्डी. तुम्हाला आठवतं जॉली रेड्डीने किती मार खाल्ला पुष्पा भाऊकडनं? आधीच तो एक नंबरचा चमडी. त्यामध्ये त्यांनी एका मॅटरमध्ये सुद्धा पुष्पा भाऊने एका मुलीला वाचवलं होतं जंगलामध्ये. त्यानंतर सेकंड टाइम त्यांनी श्रीवल्लीला वाचवलं. जेव्हा श्रीवल्लीला वाचवलं तेव्हा त्याला इतका तोडला होता, पण त्याला अर्ध मेला केला होता. तो मेला नव्हता त्यावेळी. पण तो मेला नव्हता तर हमखास पुष्पा 2 मध्ये ह्याचं काहीतरी तो दाखवणार आहे. कारण त्यांनी ठशनबाजीमध्ये त्यांना बोललेलंच होतं पुष्पा भाऊला की मी तुला बघणार. आणि तो काय शांत बसणारा गडी नव्हताच. तो काय ना काहीतरी उंगल्या करणारच. तर पुष्पा भाऊला त्याला मारायचं होतं, तर पुष्पा भाऊशी त्यांनी काहीतरी पंगा घेणार आहे पुष्पा 2 मध्ये. आणि जेव्हा पुष्पा भाऊला त्याला मारायची संधी पाहिजे असेल तर सेम त्यांनी गंगाम्मा स्टोरी सारखं काहीतरी केलंय असं माझा अंदाज आहे. नॉट शुअर, बट मला असं वाटतं ही स्टोरी आणि ही स्टोरी कुठेतरी थोडीफार मॅच होते. आजही ती प्रथा तिथे आहे आणि आजही ती यात्रा भरली जाते. ते सगळ्या गोष्टी फॉलो केल्या जातात ज्या त्यावेळी फॉलो केल्या गेलेल्या होत्या. पुरुष सुद्धा इथे आपलं ड्रेसअप करतात, वेगवेगळी सोंग घेतात, वेगवेगळ्या रूपामध्ये सगळेजण नटतात, म्हणजे वेशभूषा करतात आणि जे जसं तिथे पहिल्यापासून चालत आलेलं होतं तसं सेम करतात. मित्रांनो, तुम्ही पुष्पा 1 मध्ये सुद्धा पाहिलं असेल, ए बेड्डा गाणं ऐकलंय, बघितलंय? त्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता त्या यात्रेचं सगळं चित्रीकरण दाखवलेलं आहे. सुकुमार, तुम्हाला खरंच हॅट्स ऑफ आहे, कारण तुम्ही खूप चतुराईने गंगम्मा स्टोरी प्लॉट आणि पुष्पा भाऊचा प्लॉट थोडाफार मिळवण्याचा प्रयत्न केला. बरं, ह्यावर स्टोरी ही झाली आहे का? नाही.
अजून खूप काय बाकी आहे. पुष्पामधले विलन विसरलात तुम्ही. इन्स्पेक्टर शिकावत आहे, तो मंगल सिनू आहे, ती सगळ्यात सतत चगळणारी ती त्याची बहीण, तो टकलू नव्हता काय, तो ब्लेड घेऊन मारायचा कापायचा त्यांना, ह्याला त्याला. त्याची बहीण सुद्धा बदला घेणारच की त्याचा, पुष्पाचा. कोणी कसं विसरेल त्याला. त्यानंतर तुम्हाला तो आठवतो का, ज्याला रक्तचंदन 10 टन घेऊन गेलेला होता चेन्नईला, तो सुद्धा पुष्पा भाऊला नडूच शकतो. मग इतके लोक असताना प्लस त्याची भावकी सुद्धा आहे त्यामध्ये, त्याची भावकी सुद्धा त्याच्यावर जळते, त्यामुळे ते पण काय ना काहीतरी उंगली करणार. ज्या अर्थी त्यांना स्क्रीन प्रेझेंट दिलाय त्या अर्थी त्यांचा काहीतरी रोल असणारच असणार ह्यामध्ये. सो इतकं सगळं असताना जॉली रेड्डी फक्त छोटासा बळी असेल, त्याच्यापेक्षा किती मोठं असेल मित्रांनो. स्टोरीचा प्लॉटिंग किती मोठं असेल तुम्ही विचार केला. कारण जॉली रेड्डीचा जर सीन असा दाखवला असेल की त्याचा एंड हा असा असेल, ज्यामध्ये पुष्पा भाऊची एंट्री दाखवली आहे. आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की हा जो सीन, जो टीजरमधला सीन दाखवला ना, हा कदाचित इंटरवलचा भाग असेल किंवा स्टार्टिंग जी आपली पुष्पा भाऊची एंट्री असेल ती असेल कदाचित, असं मला तरी वाटतं. सो बघू आता 15 ऑगस्टला रिलीज होईल. अजून काय काय अपडेट्स येतील तेही सुद्धा पाहू. काही रिव्ह्यू करतायत त्यांना कळलं नाही आहे की ह्याच्या मागे स्टोरी काय, पण थोडंफार नीट रिसर्च केली तर आपल्याला सुद्धा कळू शकते ह्याच्या मागे स्टोरी काय काय नाही. बाकी DSPचं म्युझिक थिएटर हलवणार आहे, नाद खुळा, काय विषयच नाही, तोडणार आहे फुल. बाकी बघू पुष्पा भाऊ अजून काय आपली मचवतोय आणि कुणाकुणाला चुकवतोय. सो मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला ही माहिती सुद्धा कशी वाटली हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला सुद्धा. सो मित्रांनो, भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांगलं.